नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी करिअर पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये मुघल साम्राज्यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत, जे की येणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सराव प्रश्न आहे। त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर होता। प्रश्न क्रमांक 2 आहे, बाबरने 1526 साली कोणत्या लढाईत इब्राहिम लोदीचा पराभव केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, बाबरने 1526 साली पानिपत लढाईत इब्राहिम लोदीचा पराभव केला। प्रश्न क्रमांक 3 आहे, अकबराने दीने इलाही ही संकल्पना कधी मांडली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, अकबराने दीने इलाही ही संकल्पना 1582 मध्ये मांडली। प्रश्न क्रमांक 4 आहे, अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक बिरजू भगत कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक बिरजू भगत हा संगीतज्ञ होता। प्रश्न क्रमांक 5 आहे, हुमायूनचा मुलगा कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, हुमायूनचा मुलगा अकबर होता। प्रश्न क्रमांक 6 आहे, अकबराने फतेहपूर सिक्री येथे कोणते भवन बांधले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, अकबराने फतेहपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा बांधला होता। प्रश्न क्रमांक 7 आहे, अकबरानंतर गादीवर कोण आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, अकबरानंतर गादीवर जहागीर आला होता। प्रश्न क्रमांक 8 आहे, ताजमहाल कोणी बांधला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, ताजमहाल शहाजहानने बांधला। प्रश्न क्रमांक 9 आहे, शहाजहानने ताजमहाल कोणाच्या स्मृतीत बांधला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, शहाजहानने ताजमहाल मुमताजाचा स्मृतीत बांधला। प्रश्न क्रमांक 10 आहे, औरंगजेबाचे राज्यकाल किती वर्ष होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय डी, औरंगजेबाचे राज्यकाल 48 वर्ष होता। प्रश्न क्रमांक 11 आहे, औरंगजेबाच्या काळात मराठ्यांचा कोणता राजा होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, औरंगजेबाच्या काळात मराठ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज होते। प्रश्न क्रमांक 12 आहे, बाबर मूळ कोणत्या देशातील होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, बाबर मूळ उझबेकिस्तान देशातील होता। प्रश्न क्रमांक 13 आहे, पहिल्या पानिपतच्या लढाईत कोणाचा पराभव झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, पहिल्या पानिपतच्या लढाईत इब्राहिम लोदीचा पराभव झाला। प्रश्न क्रमांक 14 आहे, हुमायूनने पर्शियात निर्वासन काळात कोणाची मदत घेतली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, हुमायूनने पर्शियात निर्वासन काळात पर्शियन शाहाची मदत घेतली। प्रश्न क्रमांक 15 आहे, जहांगीरची पत्नी कोण होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, जहांगीरची पत्नी नूरजहां होती। प्रश्न क्रमांक 16 आहे, अकबराने धार्मिक सहिष्णुतेसाठी कोणती नीती अवलंबली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, अकबराने धार्मिक सहिष्णुतेसाठी सुलह-ए-कुल नीती अवलंबली। प्रश्न क्रमांक 17 आहे, औरंगजेबाने कोणता कर पुन्हा सुरू केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, औरंगजेबाने जिजिया कर पुन्हा सुरू केला। प्रश्न क्रमांक 18 आहे, अकबराने स्थापलेल्या नवरत्नांपैकी अबुल फजल कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, अकबराने स्थापलेल्या नवरत्नांपैकी अबुल फजल हा इतिहासकार होता। प्रश्न क्रमांक 19 आहे, शहाजहाचा पुत्र आणि उत्तराधिकारी कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, शहाजहाचा पुत्र आणि उत्तराधिकारी औरंगजेब होता। प्रश्न क्रमांक 20 आहे, औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कधी आग्र्याला बोलावले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी,
औरंगजेबाने शिवाजी महाराजांना 1666 मध्ये आग्र्याला बोलावले. प्रश्न क्रमांक 21 आहे, हुमायूनचा मृत्यू कशामुळे झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. हुमायूनचा मृत्यू पायऱ्या उतरताना पडून झाला होता. प्रश्न क्रमांक 22 आहे, अकबराने राजधानी स्थलांतर कुठे केले होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी. अकबराने राजधानी स्थलांतर फतेहपूर सिक्रीला केले होते. प्रश्न क्रमांक 23 आहे, मुघलांच्या काळात मनसबदारी पद्धत कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. मुघलांच्या काळात मनसबदारी पद्धत अकबरने सुरू केली. प्रश्न क्रमांक 24 आहे, अकबराचे राज्यकाल कोणत्या वर्षादरम्यान होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. अकबराचे राज्यकाल 1556 से 1605 वर्षादरम्यान होता. औरंगजेबाचा मृत्यू कुठे झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय डी. प्रश्न क्रमांक 26 आहे, मुघल दरबारातील चित्रकलेचा उत्कर्ष कोणाच्या काळात झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. मुघल दरबारातील चित्रकलेचा उत्कर्ष अकबरच्या काळात झाला. प्रश्न क्रमांक 27 आहे, ताजमहाल कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. ताजमहाल आग्रा शहरात आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, बाबरची आत्मकथा कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. बाबरची आत्मकथा बाबरनामा आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी. मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट बहादूर शाह दुसरा होता. प्रश्न क्रमांक 30 आहे, बहादूर शाह दुसऱ्याला ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी गादीवरून हटवले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. बहादूर शाह दुसऱ्याला ब्रिटिशांनी 1857 साली गादीवरून हटवले. मित्रांनो, तुमच्यासाठी सराव प्रश्न आहे. प्रश्न आहे बघा, राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे भारतीय नेते कोणते होते? ए. महात्मा गांधी, बी. जवाहरलाल नेहरू, सी. विनायक दामोदर सावरकर, डी. बाल गंगाधर टिळक. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.